नमस्कार, आप देख रहे हैं डिस्कवरी ऑफ महाराष्ट्र न्यूज़। हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब जरूर करें। अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी परिवहन महासंघ के लंबे समय से चली आ रही 7+1 स्कूल वैन की मान्यता संबंधी प्रमुख मांग को आखिरकार 8 वर्ष बाद सफलता प्राप्त हुई। इस निर्णय से राज्य भर के छोटे स्कूल वैन चालक मालिकों की आजीविका का मार्ग सुगम हुआ। दरअसल वर्ष 2018 में बड़े स्कूल बस मालिकों की स्कूल बस ऑनर्स एसोसिएशन ने विद्यार्थियों की सुरक्षा का हवाला देते हुए महाराष्ट्र सरकार के 7+1 स्कूल वैन नीति के विरुद्ध एक एनजीओ की मदद से मुंबई उच्च न्यायालय में याचिका दायर की थी। इससे छोटे स्कूल वैन मालिकों के परवाने रुक गए। इस स्थिति को गंभीरता से लेते हुए महासंघ ने तत्काल बैठक कर इसका कड़ा विरोध दर्ज कराया। महासंघ ने उपाध्यक्ष श्री मनोज नारायण पावछे को इस प्रकरण की जिम्मेदारी सौंपी। कई बार सुनवाई के दौरान बड़े विरोधी पक्ष भारी भरकम वकीलों के साथ अदालत में पेश हुए, लेकिन महासंघ ने धैर्यपूर्वक संघर्ष जारी रखा। इस बीच केंद्र सरकार ने स्कूल बस बॉडी कोड लागू किया, जिसमें 13+1 सीट क्षमता वाली बस को मानक माना गया। हालांकि इसमें 7+1 स्कूल वैन को बंद करने का कोई स्पष्ट उल्लेख नहीं था। इसके बावजूद परिवहन विभाग ने 7+1 वैन के नए परवाने और ट्रांसफर पर रोक लगा दी। इस अन्याय के खिलाफ महासंघ ने परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त सहित संबंधित अधिकारियों को लगातार पत्र लिखे और मुंबई के आजाद मैदान में लाक्षणिक उपोषण भी किया। महासंघ के महासचिव घनश्याम सांडीम, सचिव सिद्दीकी शेख, प्रचार प्रमुख योगेश कांबले और अन्य पदाधिकारियों ने आंदोलन को मजबूत बनाया। कोविड काल में संघर्ष जारी रखा गया। बाद में सत्ता परिवर्तन हुआ और गतिमान सरकार के कार्य सम्राट विधायक श्री प्रताप नरनायक परिवहन मंत्री बने, जिन्होंने विद्यार्थी परिवहन से जुड़े मुद्दों पर गंभीरता से विचार कर एक सदस्यीय समिति की स्थापना की। समिति के अध्ययन के बाद स्कूल बस और स्कूल वैन के अलग अलग परिभाषा बनाकर परवाने खोलने का अध्यादेश जारी किया गया। इससे राज्य के हजारों स्कूल की वैन चालकों की रोजी रोटी सुरक्षित हो गई। इस निर्णय में परिवहन आयुक्त श्री विवेक भीमनवार, अपर परिवहन अधिकारी श्री भरत कलसकर और श्री जयंत पाटिल का महत्वपूर्ण मार्गदर्शन रहा। महासंघ के अध्यक्ष श्री उदय दलवी, उपाध्यक्ष श्री मनोज पावछे, महासचिव श्री घनश्याम सांडीप और सचिव श्री शेख सिद्दीकी सहित सभी पदाधिकारियों ने अथक प्रयास कर ये विजय हासिल की। सतारा, लातूर, रत्नागिरी, पुणे, सांगली, धाराशिव, पिपरी, चिंचवड़, नाशिक, नागपुर, सोलापुर, कोल्हापुर नगर, मुंबई सहित राज्यभर की इस आंदोलन में भाग लिया और सामूहिक प्रयास से सफलता अर्जित की। महासंघ ने इस जीत को सभी विद्यार्थी परिवहनकर्ताओं के संघर्ष की जीत बताते हुए सभी पदाधिकारियों व सदस्यों का आभार आज वाहतूकदारांसाठी फार मोठा आनंदाचा दिवस आहे। गेले अनेक वर्ष शालेय स्कूल व्हॅन असतील, स्कूल बस असतील, यांचा प्रश्न अनेक वर्ष या ठिकाणी रेंगाळत पडला होता आणि आता स्कूल व्हॅन जे चालक आहेत ते संपूर्णपणे कोलमडून जातात की काय अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झाला होता। परंतु महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने किंवा अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ अशा अनेक आम्ही युनियन एकत्र झालो आणि सन्माननीय परिवहन आयुक्त सन्माननीय कळसकर साहेब यांच्याशी सतत चर्चा करून आम्ही हा मार्ग पार करण्याचा प्रयत्न करत होतो आणि आमच्या या प्रयत्नाला सन्माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी सुद्धा आज या ठिकाणी आम्हाला फार मोठं सहकार्य केलं आणि आज आमचा जो अडचणीचा प्रश्न होता 100 रुपये टॅक्सच्या संदर्भामध्ये असेल, शाळेच्या ॲग्रीमेंटबद्दल असेल, असे अनेक किचकट प्रश्न होते। त्या सगळ्या प्रश्नाला, सगळ्या अडचणीला आज शासनाने आणि परिवहन विभागाने पूर्णविराम दिलेला आहे। त्याबद्दल मी त्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि आता स्कूल व्हॅन पुन्हा एकदा जोमाने सगळ्या गल्लीबोळातून शालेय विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्याचं आणि आणण्याचं पुण्याचं काम करतील हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। आज आपल्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना जो बाळासाहेब ठाकरे यांचं यश अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक करणारे संघटनेचं पण आपल्याला आज एक आनंदाची गोष्ट आहे की आज आपल्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना कुठंतरी न्याय भेटला आणि आपण 2017पासून याला लढा देत होतो आणि तो लढा आज आपल्याला कुठंतरी यश आपल्याला भेटलेला आहे। कारण खूप अडचणी होती विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांची, ज्यांना जे टॅक्स येत होता म्हणजे त्यांना टॅक्ससाठी 1000 रुपये परमाने टॅक्स बसत होता आणि त्यांना स्कूलचं लेटर आणि ॲग्रीमेंट करून
पाहिजे होता, पण काही शाळेवाल्यांनी त्याला नाकार दिला, काही शाळेवाल्यांनी त्यांना ॲग्रीमेंट करून नाही दिले. त्याच्यासाठी त्यांना 1000 रुपयाच्या हिशोबाने टॅक्स भरायला लागत होता. पण आज शासनाने आपल्या मागण्या पूर्ण करून आणि तो जो त्यांचा कायदा होता शाळेचा ॲग्रीमेंट आणि म्हणजे त्या लेटर लागत होता तो कॅन्सल केला. आज आपल्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना माझं आव्हान आहे का आपण याचा लाभ लवकरात लवकर आणि 9+1चा त्यांनी आज आपल्याला परवानगी दिलेली आहे, याचा आज पुऱ्या अख्ख्या महाराष्ट्राला याचा फायदा झालेला आहे. मी आपल्या सगळं महाराष्ट्राचे जेवढे विद्यार्थी वाहतूक करणारे वाहतूकदार आहे त्यांना एक आव्हान करतो की आपल्याला या यश भेटलेलं आहे फक्त आपल्या ट्रान्सपोर्ट कमिशनर विमानवार आणि आपल्या ट्रान्सपोर्ट अप्पर कमिशनर जे आहे भरतजी कडसकर साहेब यांनी खूप प्रयत्न केला आणि यांच्या प्रयत्नाने आज सगळ्या वाहतूकदारांना इतका न्याय भेटलेला आहे. आणि आपल्या मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांचा पण त्याच्यामध्ये एक चांगला हे राहिला, त्यांनी मोनाचा वाटा राहिला आणि त्यांनी त्याला परवानगी दिली. त्याच्याबद्दल आम्ही आपल्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघाचा सचिव आहे. आज 2017पासून जे परमिट बंद झाले होते ते आज शासनाने ते परवाने परत सुरू करण्याची आम्हाला आश्वासन दिले होते, ते आज पूर्ण झाले. आणि आम्ही जे महाराष्ट्रातील सर्व संघटना आणि ह्यांनी जे आपले वाहतूकदार आहेत, विद्यार्थी संघटनेचे वाहतूकदार आहेत, त्या लोकांना खूप त्रास होतो आहे. प्रायव्हेट गाड्या चालवतात, परवाने बंद झाल्यामुळे ते प्रायव्हेट गाड्या चालवत होते. प्रायव्हेट गाड्या बंद करण्यासाठी आमच्याकडून पण प्रयत्न भरपूर झाले, परंतु त्यांच्याकडे पर्याय नव्हता म्हणून त्यांनी प्रायव्हेट गाड्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये मुलं नेली. आता शासनाने आम्हाला परवाना सुरू करून दिलेला आहे आणि त्या परवान्यामार्फत आम्ही लोक ज्या स्कूल व्हॅन आहेत त्या 9+1 या गाड्या आम्ही नवीन वाहतूकदारांना उपलब्ध करून देणार आहे. आणि संघटनाकडून आणि महासंघाचे जेवढे पदाधिकारी आहे या सर्वांनी जे ह्या कामासाठी जे अतूट प्रयत्न केले आणि आमचे अझीमभाई यांनी जे गेल्या वेळेला आम्ही 25 तारखेचा एक मीटिंग होती, त्यावेळेला आम्ही लोकांनी 18 तारखेला एक मोठा मोर्चा आयोजन केला होता. त्या मोर्चामध्ये अझीमभाई यांनी 200-300 लोकांना घेऊन आले होते. महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी आणि संघटना यांनी कमीत कमी इथे 1000 लोकांची तादाद जमा करून शासनाला टक्कर दिली आणि त्या शासनाने आम्हाला ते परवाने सुरू करून दिले. प्रताप सरनाईक साहेब आणि विमानवार साहेब कमिशनर यांनी आणि आमचे मेन जे भरत कडसकर साहेब यांनी आमच्यासाठी अतूट प्रयत्न करून आम्हाला स्कूल व्हॅन सुरू करून दिलेली आहे. आणि त्यांनी आमच्यासाठी टॅक्स हे ते सर्व गोष्टींसाठी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. त्याबद्दल आम्ही संपूर्ण शासनाच्या पदाधिकारी आणि मंत्री साहेबांच्या आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.